अकोल्यातील एका विद्यार्थिनीच्या महाराष्ट्र MST-CET PCM 2026 सेकंड अटेम्प्टच्या स्कोअर कार्डमध्ये गंभीर विसंगती आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे। स्कोअर कार्डमध्ये धक्कादायक विसंगती असल्यानं विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे। आधी डाउनलोड केलेल्या स्कोअर कार्डमध्ये 85% पर्सेंटेज तर नंतरच्या स्कोअर कार्डमध्ये 33% पर्सेंटेज दिसत असल्यानं विद्यार्थिनी आणि पालक संभ्रमात आहेत। या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून अधिकृत अंतिम टक्केवारी जाहीर करावी, तांत्रिक त्रुटी असल्यास ती त्वरित दुरुस्त करावी आणि प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थिनींचं कोणतंही नुकसान होणार नाही याची खात्री द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री स्तरावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। माझा पेपर 14 मेला होता आणि माझी सीईटीचा रिझल्ट आलेला 18 जुलैला। तो माझा पेपरचा जो रिझल्टचा दिवशी रिझल्ट आलेला तो 85.95% आलेला। मी रिझल्ट डाउनलोड केला 24 तारखेला। नंतर मी रजिस्ट्रेशन केलं, तर रजिस्ट्रेशन केलेलं 8 तारखेला। त्या दिवशी माझा रिझल्ट 33.95 आला आहे। तो मला न्याय, मुख्यमंत्री साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की मला न्याय द्यावा। माझी मुलगी ऋतुजा कैलास पोरे हिने 14 मे 2025ला CETची एक्झाम दिली होती आणि त्या एक्झाममध्ये जेव्हा 24 तारखेला एक्झाम लागला तर त्या दिवशी तिला 85 पॉईंट समथिंग तिला काहीतरी मार्क्स मिळाले होते। त्यानंतर जेव्हा ती रजिस्ट्रेशन करण्यासाठी वाडेगावच्या सेंटरला गेली होती त्यावेळेस तिला 33% याच्यामध्ये म्हणजे साम्य दिसलं, बरेचसं अंतर याच्यामध्ये आढळून आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर प्रशासन असं जर करत असेल, असं अन्याय जर सामान्य जनतेवर होत असेल तर सामान्य जनतेने काय करावं?